याची चव सेम टू सेम मालवणी बांगड्याचा तिकला. अहो खरंच सांगते, या व्हेज साराची चव ना सेम टू सेम बांगडा या माशाच्या सारासारखी लागते. फक्त काही टिप्स वापरायच्या आहेत. ही कढी किंवा सार बनवणं एकदम सोपं आहे. खूप सोप्या भाषेत ही रेसिपी दाखविली आहे. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहून परफेक्ट व्हेज फिश करी बनवू शकता. फक्त या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करायला लागतील. साहित्यही या साराला अगदी मोजकंच लागतं. ही रेसिपी तर तुम्हाला आवडणारच आहे. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांनाही हा व्हिडिओ शेअर करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले या सारासाठी लागणारं मालवणी चवीचं वाटण तयार करूया. त्यासाठी इथे मी या संकेश्वरी लाल मिरच्या घेतल्या. या मिरच्या ना फक्त कलरच्या मिरच्या आहेत. तिखट खूप कमी असतात. या 4-5 मिरच्या अशा मी या तोडून घेतल्या आणि तिखटपणासाठी 2-3 तिखट मिरच्यासुद्धा मी यामध्ये ॲड करते. आता या मिरच्या बुडतील इतपत यामध्ये पाणी ओतलं आणि ह्या मिरच्या 10 मिनिटे असंच भिजत ठेवूया. आता या मिरच्यांमध्येच हे 1.5 चमचा अख्खे धनेसुद्धा भिजत घातले. आता हे साहित्य पाहूया. इथे मी ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलं आहे. हे 1 वाटी भरून ओलं खोबरं आहे. तुम्हाला जर जसा पाहिजे जास्त घट्ट पाहिजे असेल तर थोडं खोबरं जास्त घ्या. इथे मी भरपूर लसूण घेतला आहे, म्हणजे 20-1 पाकळ्या असतील. या पाकळ्या ना छोट्या आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या असतील ना तर थोडे कमीच घ्या. 2 टोमॅटो घेतले आहेत. हे टोमॅटोचे असेच मोठे मोठे 2-2, 4-4 फोडी करून घेतलेत. एक छोटासा कांदा घेतला आहे. यामध्ये ना कांदा जास्त वापरायचा नाही. कांदा नाही घेतला तरीही चालेल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले हे भिजलेले धने आणि मिरच्या घ्यायच्या. हे पहिलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचं नाही. जेवढं जमेल तेवढे धने आणि मिरची पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं. पहा मंडळी, हे मिरची आणि धने इतपतच बारीक वाटले गेलेत. मिरचीच्या बिया आतमध्ये तशाच दिसत आहेत. आता यामध्ये ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो जे काय आपण सगळं वाटण कट करून ठेवलं होतं ना ते सगळं यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून हे छान बारीक पेस्ट करून घ्यायची. हे वाटण ना लागेल तसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. एक वेळी चिकनचं वाटण थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, पण हे वाटण किंवा मच्छीचं वाटण करताना ना एकदम बारीकच पाहिजे, तरच त्याची टेस्ट छान येते. पहा मंडळी, वाटण तयार आहे. पहा किती मस्त बारीक वाटून घेतलं आहे आणि कलर पहा किती सुंदर आला आहे, कारण त्यामध्ये आपण कलरच्या मिरच्या आणि प्लस टोमॅटो टाकला होता, त्यामुळे कलर अगदी सुंदर आला. वाटण तर तयार झालं. चला आता व्हेज मासे बनवूया. इथे मी ही कच्ची केळी घेते. पण मंडळी खरंच सांगते, तुम्ही जेव्हा ही फिश करी बनवून खाल ना तर तुम्हाला समजणार पण नाही की ही फिश करी केळ्यापासून बनवली आहे. ही केळी ना मी अशीच लांब लांब कापून घेते. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी केळी कापून घेते. ती यामध्ये आकाराचं काही नाही आहे, पण ही जी केळ्याचा रस्सा बनवल्यानंतर जी चव येते ना ती खूप भारी येते. त्यामुळे तुम्हाला केळी जशी जमतील तशी तुम्ही कशीही कट केली तरीही चालते. मी नाही असेच लहान मोठे लांब लांब पीस कापून घेतले. आता वरचे सालं काढून घेऊया. हे केळ्यांचे सालं काढून झाल्यावर ना ही केळी लगेचच पाण्यात टाकायची, नाहीतर मग काळी पडतात. ही पहा अशी मी थोडा वेळ केळी बाहेर ठेवली ना, त्यामुळे बघा कशी वरती काळा थर आला आहे. आता यामध्ये पाणी टाकून चांगली 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेल्या केळ्यांचे तुकडे निथून एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. आता हे छान मिक्स करून घेऊया. केळी ना थोडी बुळबुळीत असतात, म्हणून जसे आपण मासे पॅनवरती फ्राय करतो ना तसे हे थोडे केळ्यांचे काप फक्त आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत. जास्त पण फ्राय नाही करायचे आहेत, कारण हे रश्श्यामध्ये शिजणारेच आहेत. फक्त वरचा थोडा बुळबुळीतपणा जावा आणि थोडं टेक्स्चर चांगलं व्हावं म्हणून फक्त तव्यावरती परतून घ्यायचे. भिडा गरम झाल्यावरती भिड्यावरती तेल स्प्रे केला आणि एक एक केळ्याचे काप यावरती ठेवून घेतले. केळ्याचे काप आलटून पालटून दोन्ही बाजूने चांगले फक्त 5 मिनिटे फ्राय करून घ्यायचे. मसाले, हळद, मीठ लावून काप थोडे फ्राय केल्यामुळे त्यांचा कलरसुद्धा आता थोडा छान दिसतोय ना. फोडणीसाठी पातेल्यात 2 चमचे तेल गरम केले. तेल गरम झाल्यावर 2-3 पाकळ्या लसूण पाकळ्या टाकल्या. या लसूण पाकळ्या ठेचून टाकल्यात म्हणजे छान लागतात. लसूणचा कलर बदलला की आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकायचं. यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पातळ पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि मिक्सरचं भांडं धुवून घेऊन तेच पाणी यामध्ये ओतलं, म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेलं आहे ना ते आपलं वाया जाणार नाही.
हा रस्सा ना घट्टसर केला तर चवीला छान लागतो. जर पातळ झाला ना तर त्याला एवढी चव राहत नाही. जसं मालवणी पद्धतीमध्ये बांगड्याचा तिकला करतात ना, तेवढाच घट्टसर हे पण सारं ठेवायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. आता या रश्श्याला ना छानपैकी उकळी यायला देऊया. रश्श्याला मस्तपैकी उकळी आली. आता जे आपण केळीचे काप फ्राय केले होते ना, ते यामध्ये सोडायचे. आता हे सार 10 मिनिटे छानपैकी शिजवून घ्यायचं. या सारामध्ये 2 कोकम किंवा 1 चमचा कोकम आगळ टाकायला मात्र विसरायचं नाही हां. 10 मिनिटं झाली, गॅस बंद केला. हो मंडळी, ही कढी फक्त मच्छीच्या कढीसारखी दिसतच नाही हां, त्याची चवसुद्धा सेम टू सेम मालवणी बांगड्याच्या तिकल्यासारखीच लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर एक क्यूटशी कमेंट करायला कंजूसी करू नका. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. बाय बाय. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन.